महापालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये 2.5 तास खलबतं. संजय राऊत, अनिल परबही उपस्थित. ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी पार्कवर परवानगी. दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष. मनसेची सकाळी 10 वाजता बैठक. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चेची शक्यता. मुंबईतील आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी पोलिसांची परवानगी. पालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून 21 नेत्यांची समिती. माजी आमदार खासदारांनाही संधी. ठाण्यामध्ये रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, गणेश नाईक यांचं वक्तव्य. तर गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. कुणी काही बोलल्यानं नवी मुंबईत ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही. उदय सामंतांचं प्रत्युत्तर. ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांचा भडका. बोगस प्रमाणपत्र आणि जीआर मधल्या मराठा शब्दावरून भुजबळ संतापले. ओबीसी आरक्षणाला फटका बसल्याचं मत. कुणबी नोंद असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार. प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांची ओबीसी नोंद आवश्यक. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता. कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये. ओबीसी उपसमिती बैठकीमध्ये पंकजा मुंडेंची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकत्र विमान प्रवास. नाशिकमधील कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर. मराठा आरक्षणावरील जीआरवरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असताना भेटीला महत्त्व. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारे मुख्यमंत्री, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. नाशिकमधल्या कार्यक्रमात छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक. छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा. भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी. भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला. बीडमधल्या माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला 3 दिवस पोलीस कोठडी. दोघांमध्ये 1.5 वर्षांपासून प्रेम संबंध होते. मालमत्ता नावावर न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची पूजानं धमकी दिल्याचा आरोप. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामावरून स्थानिक आक्रमक. इमारतींचा प्रश्न सुटल्याशिवाय पूल तोडू न देण्याची भूमिका. रहिवाशांची एसीपींसोबत बैठक होणार. पुण्यातील आयुष कोंकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. बंडू आंदेकरसह 8 आरोपींवर मकोका. भारतीय संघासमोर युएई संघाची दाणादाण. युएईने दिलेलं 57 धावांचं लक्ष्य भारतानं 5व्या षटकातच गाठलं. गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवच्या 4 तर शिवम दुबेच्या नावावर 3 विकेट. माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता. नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी. मागील 2-3 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला. पुढील आठवड्यामध्ये परतीचा मान्सून धडकणार. परतीचा मान्सून 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान सुरू होण्याचा अंदाज.